कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सूर्यकांत पाटील यांनी सर्व पदांचा त्याग करत राजकीय संन्यास घेतल्याचं पत्रकार परिषदेत सांगितलं। वैयक्तिक आणि प्रकृतीच्या कारणास्तव सभापती पदाचाही राजीनामा जिल्हा उपनिबंधकांकडे देणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं। बाजार समितीचे काही संचालक आणि व्यापाऱ्यांनी आपल्या विरोधात नेत्यांचे कान भरले। नेत्यांनीही वस्तुस्थिती जाणून घेणं अपेक्षित होतं, मात्र त्यांनी कोणतीही पडताळणी न करता माझं काम बरोबर नाही असा शेरा मारल्याची खंत सूर्यकांत पाटील यांनी व्यक्त केली। कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सूर्यकांत पाटील यांनी राजकारणातून निवृत्त होणार असल्याचं पत्रकार परिषदेत सांगितलं। कोल्हापूर बाजार समितीचे काही संचालक आणि व्यापाऱ्यांनी स्वतंत्रपणे नेत्यांकडे आपली तक्रार केली। त्यावर खरं खोटं पडताळून न पाहता माझं काम बरोबर नाही असा शेरा नेत्यांनी मारला अशी खंत सूर्यकांत पाटील यांनी व्यक्त केली। 1982 पासून राजकीय प्रवासाची आणि विविध अडचणीच्या वेळी नेत्यांना कशी साथ दिली याचा पाढा त्यांनी वाचला। काही धान्य आणि भाजीपाला व्यापाऱ्यांनी कर भरला नाही म्हणून त्यांना नोटीस काढली। शिवाय शाहू सांस्कृतिक सभागृहाच्या भाडे कराराची सर्वाधिक बोली असणारी निविदा स्वीकारण्याचं निश्चित केलं। हे निर्णय नेत्यांना आवडले नाहीत का असा प्रश्न उपस्थित करत काही जणांनी आपल्याबद्दल नेते मंडळींचे कान भरल्याचा आरोप सूर्यकांत पाटील यांनी केला। मग त्यांनी उठायचं, जाऊन नेत्यांना सांगायचं हा असा वागतोय, ते तसा वागतोय। त्यांनी मला काय विचारायच्या अगोदर त्यांनी म्हणायचं की मला तुझं काम बरोबर नाही, हे तुझं काम चुकीचं आहे, ते काम तुझं चुकीचं आहे। मग मी चुकीचं काम करत जर असलो तर आज सुद्धा 2018 पासून आत्ता 2023-24 पर्यंत संपूर्ण ऑडिट आत्ता ऑडिट मेमो आणि आरोप लादण्याचं काम जर होत असेल तर मी ही एवढ्यासाठी निवृत्ती घेऊन मी ही स्वेच्छानिवृत्ती घेतोय आणि मी हे राजकारणाचा संन्यास। आपण वैयक्तिक आणि प्रकृतीच्या कारणास्तव राजकीय संन्यास घेत आहे। येत्या 4-5 दिवसात बाजार समितीच्या सभापती पदाचा राजीनामा जिल्हा उपनिबंधकांकडे देणार असल्याचं सूर्यकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं।